दिल्लीच्या आधारावर ते उड्या मारीत राहिले. आता मात्र दिल्लीच्याच एका आदेशावर त्यांना गारद व्हावं लागलं. निराधार असलेल्या त्यांच्या महत्वाकांक्षेला अखेर सुरुंग लागला. मित्र हो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपच्या सोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जोरदार आपटी खावी लागलेली आहे. आकड्यांची गणित तर सगळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला गेल्याचं दिसलं. हे सगळे आकडे पाहिले तर मुंबईतल्या मराठी माणसांनी शिंदे गटाकडे पाठ फिरवली आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे यावर शिक्कामोर्तब केलं. बघा, नेहमी स्ट्राईक रेटच्या गप्पा मारणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये कुठंच समाधानकारक स्ट्राईक रेट मिळालेला नाही. 90 जागी निवडणूक लढवून त्यांनी फक्त 29 जागा जिंकल्या. हो, मतदानाची एकंदर आकडेवारी पाहिली तर उद्धव ठाकरे हेच सरस होते आणि सरस राहिले आहेत. पण तरी सुद्धा एकनाथ शिंदे गटाला महापौर पद मिळण्याची आशा आहे, अपेक्षा आहे, त्यांची तशी इच्छा आहे. सर्वाधिक म्हणजे 90 जागा जिंकलेला भाजपा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदे गटाला महापौर पद देणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आणि तरी सुद्धा दिल्लीवरून काही आदेश येतील आणि मग देवेंद्र फडणवीस यांना गप्प राहावं लागेल, अशा एका भ्रमात म्हणा किंवा स्वप्नात म्हणा शिंदे गट रमलेला होता. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध आता चांगले राहिलेले नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं फडणवीस यांना दाबण्यासाठी अमित शहा हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहतील अशी एक अपेक्षा किंवा गोड गैरसमज असं शिंदे गटात होता. आणि त्याच आधारावर एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षाला धुमारे फुटू लागलेली होती, धुमारे. पण आता मात्र दिल्लीच्याच एका आदेशानं एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षेला सुरुंग लागलेला आहे. यंदा भाजपनं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाचा महापौर मुंबई महापालिकेत बसवायचाच असा चंग बांधलेला होता. मात्र भाजपला निवडणुकीमध्ये 89 जागा जिंकता आल्या. त्यामुळं 114चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकाची गरज लागणार आहे. भाजपाची हीच अडचण ओळखून एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचं महापौर पद पहिल्या 2.5 वर्षासाठी आपल्याला मिळावं अशी त्यांची आणि त्याचबरोबर इतर समित्यामध्ये सुद्धा योग्य वाटा मिळावा अशी त्यांची भूमिका होती, म्हणजे आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी एक महत्वाचा आदेश पाठवला आहे. त्यानुसार भाजप मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करायला आता तयार नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपने अधिक जागा जिंकलेल्या आहेत. भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. त्यामुळं मुंबईच्या महापौर पदावर आपला आणि आपलाच हक्क असल्याचं मित्रपक्षांना सांगा, असा स्पष्ट संदेश, असा स्पष्ट आदेश भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचं आता सांगण्यात येत आहे. भाजपाला मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढ्या स्वरूपात निर्णायक आणि मोठं यश मिळालंय. त्यामुळं महापौर पदावर भाजपाचाच हक्क कसा आहे ही भूमिका मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसमोर मांडा. मात्र हे करताना कोणतीही कटुता येणार नाही याची दक्षता घ्या, असं भाजपच्या पक्ष नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांना कळवलं आहे अशी माहिती आहे. 89 जागा असताना 29 जागा असलेल्या शिंदे गटाला महापौर पद देण्यास भाजपा कशी तयार होईल? महत्वाकांक्षा जरूर असावी हो, पण त्याला काही आधार तरी असायला हवं की नको? जागा नसताना एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं, पण त्यावेळची भाजपची खेळी वेगळी होती. पण म्हणून काय प्रत्येक वेळी तसंच घडेल असं नाही ना. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे ओळखून घ्यायला हवं. दिल्लीच्या आधारावर ते उड्या मारीत राहिले. आता मात्र दिल्लीच्याच एका आदेशावर त्यांना गारद व्हावं लागलं. निराधार असलेल्या त्यांच्या महत्वाकांक्षेला अखेर सुरुंग लागला. अहो, ही तर केवळ सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या.
आगामी काळात भारतीय जनता पक्ष शिंदे गटाची अवस्था यापेक्षा सुद्धा वाईट करू शकते. भाजपाची गरज आता संपलेली आहे आणि गरज नसताना भाजपा कोणालाही आपला मित्र मानत नाही. उलट मैत्री करून मित्रालाच संपवून टाकण्यात भाजपा माहिर आहे. आता भविष्यात शिंदे गटाचा कशा पद्धतीनं खोळखोळा केला जातोय हे पाहणं मात्र तितकंच मनोरंजक असेल मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.